पंढरपूर तहसील कार्यालयामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। तहसील कार्यालयातील जन्ममृत्यू प्रमाणपत्र संबंधित कामासाठी लाच घेतल्याप्रकरणी लिपिक आलिफ सुतार याला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडलेले आहे। ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। याबाबतीत तहसीलदार लंगुटे साहेब यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर यायला नकार दिलेला आहे। त्यामुळे जनसामान्यांमधून तहसीलदाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे। आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे जन्ममृत्यू दाखल्याच्या अनुषंगानं कार्यरत असणारे लिपिक आलिफ सुतार यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। याची पार्श्वभूमी जर बघितली तर गेल्या कित्येक महिन्यापासून पंढरपूर अधिवक्ता संघानं पंढरपूरच्या तहसीलदार असतील, इथले उपविभागीय अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा करून जेव्हापासून जन्ममृत्यूचे प्रकरण ही तहसीलदार यांच्याकडे वर्ग झालेले आहेत तेव्हापासून ह्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। अवैधरित्या नगरपालिकेतील संबंधित विभागाच्या आस्थापनेच्या क्लार्क आणि तहसीलच्या काही आस्थापनेच्या क्लार्क लोकांनी मिळून ज्या काही पद्धतीनं बिगर पुराव्याचे कमी जास्त कागदपत्रांच्या ज्या काही ऑर्डर दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं किंवा वकिलांच्या परस्पर प्रकरणं दाखल करून घेऊन ज्या काही ऑर्डर दिल्या गेलेल्या आहेत त्याच्या विरोधातही पंढरपूर वकील संघानं असेल, आम्ही वैयक्तिकरित्या असेल कायम आवाज उठवलेला आहे। गेल्या वर्षभरात आमची दखल कुठल्याही पद्धतीने घेतली गेलेली नाही आणि त्यामुळे यांचा जन्ममृत्यूच्या दाखल्याच्या संदर्भानं मक्तेदारी कारभार हा सुरू होता। प्रत्येक प्रकरणामागं 2-2, 3-3 हजार रुपये मागणी ही वकिलांना असेल। या तालुक्यात 90-92 ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीमधले प्रत्येक गोरगरीब लोक इथं येतो, जन्मदाखला मागणी करायला येतो। त्या लोकांची होणारी पिळवणूक, वकिलांची होणारी पिळवणूक, आमच्या वकील भगिनी असतील त्यांच्यासोबतही कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली गेलेली होती। का तर फक्त पैशाची मागणी आणि वकिलांच्या परस्पर प्रकरणं दाखल करून घेऊन जे काही ऑर्डर काढून देण्याचा ह्यांनी सपाटा लावला होता त्याला कुठेतरी खीळ बसावी या कारणासाठी आणि आमची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याच्या कारणाने आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडं मी स्वतः या संदर्भातली तक्रार दिली होती। त्या पद्धतीनं आज सापळा कारवाई करण्यात आलेली आहे। माझं या निमित्तानं महाराष्ट्र शासन असेल, संबंधित पंढरपूर नगर परिषद असेल, पंढरपूर तहसीलदार असतील आणि पंढरपूर उपविभागीय अधिकारी असतील यांना या निमित्तानं माझं सांगणं आहे किंवा विनंती आहे, 2025ला 17 मार्च 2025ला नवीन GR निघाला, जन्ममृत्यूच्या अनुषंगानं नवीन GR निघाला। ज्यावेळेस 15 डिसेंबर 2024ला मालेगावमध्ये हा प्रकार उघडकीस आला आणि 1800 दाखले रद्द केले गेले की चुकीच्या बोगस कागदपत्रांवरती ज्या पद्धतीनं संबंधित आस्थापनेतल्या क्लार्क, नायब तहसीलदार यांच्या गैरचुकीमुळं जे काही बांगलादेशी लोकांना भारतीय नागरिकत्व दिलं गेलं त्याच्या अनुषंगानं संबंधित तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील यांना निलंबित करण्यात आलं आणि 1800 दाखले रद्द केले गेले। त्यानंतर 4 महिने या कामावरती स्टे होता। 17 मार्च 2025ला नवीन GR आला। त्या GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की संबंधित अर्जदाराची सर्व वंशावळ घेतल्यानंतर पुरावे घेतल्याशिवाय नोंद नसलेला कागद दिला जाऊ नये। परंतु नगरपालिकेतली जन्ममृत्यू आस्थापनेतील क्लार्क यांनी कोणत्याही पद्धतीचं डॉक्युमेंटेशन न करून घेता एकाच एजंटच्या हातात 50 कमीत कमी नोंद नसलेले कागदपत्र दिलेले आहेत। त्या क्लार्कनी तहसीलमधल्या किंवा कायदेशीर काही लूप होल्सचा फायदा घेत किंवा काही पैशाची तडजोड करून कमी जास्त पुराव्यांची तडजोड करून अर्जदाराला कुठेही समोर न आणता वैयक्तिक ऑर्डर काढून घेतलेले आहेत। तो व्यक्ती या पंढरपूर शहराशी किंवा तालुक्याशी निगडीत नाही, तो कुठल्या जाती धर्माचा आहे, तो कुठला आहे त्याच्या संदर्भात गेल्या 2.5 महिन्याखाली आम्ही DYSP ऑफिस पंढरपूरला अर्ज दिला होता की याचं बांगलादेशी कनेक्शन आहे का किंवा नगरपालिकेनं अशा पद्धतीनं कसे काही एकाच व्यक्तीला एवढे नोंद नसलेले कागद दिले आणि ह्या प्रकरणामध्ये तहसीलमधील त्या टेबलमधले जन्ममृत्यू टेबलचे जे अधिकारी आहेत त्यांचे आणि नगरपालिकेतले क्लार्कचे हितसंबंध काय आहेत याची तपासणी करण्यासाठी आम्ही DYSP ऑफिसला अर्ज दिला होता। त्याचे पुढं पंढरपूर शहरला तो वर्ग झाला, आता तो अर्ज तहसीलकडे वर्ग झालेला आहे। माझी यानिमित्त शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने नीटचा घोटाळा जो बाहेर आला त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या बांगलादेशी प्रकरणं बांगलादेशी लोकांना अडवण्यासाठी किंवा बांगलादेशी लोकांना चुकीच्या पद्धतीनं भारतीय नागरिकत्व गेलं आहे त्यातला खीळ घालण्यासाठी जो नवीन GR आणला आहे त्या GRचं सुद्धा पालन या दोन्ही आस्थापनांनी केलेलं नाही। त्या संदर्भातले सर्व कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत। वेळ पडली, वकिलांना प्रत्येक वेळेस जर तुम्ही अशी हेळसांड करायला लागला, आमच्या कामामध्ये खोडा घालायला लागला तर आम्ही वेळ पडली तर हा विषय आम्ही CM ऑफिस सागर बांगल्यापर्यंत सुद्धा न्यायची आमची तयारी आहे। त्यामुळं आज झालेल्या कारवाईचं सर्वत्र स्वागत होतं आहे।